की अजितदादांच्या पक्षामध्ये अस्वस्थता आणि 22 आमदार हे पवार साहेबांना भेटल्याच्या संदर्भामध्ये वृत्त दाखवण्यात आलं आणि बिग ब्रेकिंग न्यूज म्हणून ते दाखवण्यात आलं आणि त्याच्यामध्ये या आमदारांनी पवार साहेबांच्याकडं तुतारीमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भात विनंती केली असा हास्यास्पद पद्धतीचा दावा त्याच्यामध्ये करण्यात आला आणि त्यामुळं चॅनल्सने सुद्धा काही ठिकाणी ती बातमी दाखवली आणि ते त्या पद्धतीचं महाराष्ट्रातल्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये आणि चुकीचा मेसेज जातो। आज या ठिकाणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री असलेले विद्यमान आमदार संजयजी बनसोडे साहेब आज मुंबईत होते, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी आवर्जून बोलवलं आणि पवार साहेबांच्या तब्येतीच्या अनुषंगाने चौकशी करण्याकरता कोणी आपल्यापैकी कोण भेटलं होतं का अशा पद्धतीची विचारणा सर्वच आमदारांना तुम्ही जरा चेक करून बघा म्हणून आम्ही सांगितलं आणि त्यांनी सगळ्यांशी विचारलं। कुणीही आमदार एकही आमदार पवार साहेबांना भेटलेला नाही। फक्त प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब पूर्वनियोजित 20 दिवस अगोदर मागितलेल्या वेळेप्रमाणे त्यांना वेळ मिळाल्यानंतर साहेबांच्या तब्येतीची चौकशी करण्याच्या करता विचारपूस करण्याच्या करता भेटले आणि असं असताना सातत्यानं या पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत सूत्रांचा हवाला देऊन त्या ठिकाणी सांगितल्या जातात। आम्हाला समजत नाही ते काही सूत्र जे आहेत आमच्या पक्षामध्ये पगारीवर पेरले असावेत असा आमचा त्या ठिकाणी संशय आहे आणि त्यांना काहीच नाही मिळालं तर पगार मिळणार नाही आणि म्हणून करता सातत्यानं 1-2 दिवसाला 4 दिवसाला काहीतरी बातमी पेरणं आणि त्याच्यातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक प्रकारे चर्चा सातत्यानं निघत राहणं हे काही त्या ठिकाणी योग्य नाही असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळं एक गोष्ट समजून घेतली पाहिजे। सत्ताधारी पक्षातले आमदार विरोधी पक्षामध्ये जाऊन बसतील अशा पद्धतीची बातमी एक तार्किक दृष्ट्या सुद्धा ते पटत नाही। नंबर 1, विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमदारांचा त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आहे सत्ताधारी पक्षामध्ये असल्यानंतर मोठ्या प्रमाणावर मतदारसंघामध्ये विकास कामं करता येतात। ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांच्याकडे असलेली सर्वसामान्य माणसाची कामं करण्याच्या करता सत्तेमध्ये असलेल्या आमदारांचा प्रभाव आणि सत्तेमध्ये नसलेल्या आमदारांचा प्रभाव याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो आणि लोकांमधून निवडून आलेल्या जनतेमधून निवडून आलेल्या त्या लोकप्रतिनिधीला याची पूर्ण कल्पना असते की सत्तेत असल्यानंतर काम होण्याचा परिणाम जो आहे किंवा काम होण्याचा वेग जो आहे हा वेगळ्या पद्धतीने असतो। बऱ्याच वेळेला विरोधी पक्षामध्ये असलेल्या आमदारांचा स्थानिक लेवलचा तहसीलदार स्थानिक लेवलचा पीआय सुद्धा एखाद्या सामान्य माणसाचं काम सांगितल्यानंतर तेवढं गांभीर्याने घेत नाही, परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं गांभीर्याने घ्यावं लागतं नाही त्याला भविष्यात अडचण निर्माण होऊ शकते आणि हे सगळं अशा पद्धतीचं तुम्हाला आम्हाला सगळ्याला ही बाब पडत असताना एखाद्या न्यूज चॅनलनी किंवा काही न्यूज चॅनलनी 22 आमदार तुतारीच्या संपर्कात किंवा पवार साहेबांना भेटले अशा पद्धतीचं बातमी प्रकाश त्या ठिकाणी दाखवणं हे गैर आहे। त्यामुळं आपल्या समोर या ठिकाणी विनंती करण्याच्या करता आजची प्रेस कॉन्फरन्स बोलवली की या संदर्भामध्ये आपल्याकडे कुठले आमदार भेटल्याचं काही फुटेज आहे का, कुठल्या आमदारांनी तशा पद्धतीचं आपल्या समोर कुठलं वक्तव्य केलंय का, कुठे एखादा पत्रव्यवहार करण्याच्या संदर्भामध्ये कुठे आपल्याला काय आढळलंय का, त्या ठिकाणी कुठली सोशल मीडियावर अंधुक अशी सूचित करणारी तरी कुठली पोस्ट कुठल्या आमदारांच्याकडनं झाली आहे का आणि असं काहीच झालेलं नसताना वारंवार आमच्या पक्षाच्या संदर्भात या पद्धतीच्या बातम्या येणं त्यातून गैरसमज निर्माण होता आणि आमदारांच्या मध्ये सुद्धा त्या ठिकाणी एकमेकांच्या विचारणा होते की बाबा तुम्ही भेटला होता का, तुम्ही भेटला होता का असा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं कृपया करून अशा पद्धतीच्या पुराव्याशिवाय किंवा आपल्याकडे एखादं फुटेज असल्याशिवाय अशा बातम्या आपण लावू नयेत ही विनंती करण्याच्या करता ही खरी आजची प्रेस आहे। आज निरंजन डावखरे यांचे बंधू प्रभू डावखरे यांचा आज आमच्याकडे प्रवेश झाला आणि त्या प्रवेशाच्या निमित्तानं आपल्याही लक्षात आलं असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या करता अनेक मान्यवर आमच्याकडे उत्सुक आहेत
मध्यंतरीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मी हे देखील सांगितलं होतं की तुतारीचा एखादा आमदार सोडला बाकी सर्व आमदार जे आहेत, आणि त्यामध्ये आवर्जून उल्लेख केला होता रोहित पवारांसकट असं म्हटलेलं होतं. कारण अजितदादा हयात असताना रोहित पवार हे सातत्यानं अजितदादांना या तुमच्या बरोबर सोबत घ्या अशा पद्धतीची विनंती करत होते, आणि त्याचबरोबर मंत्रिपदाची सुद्धा अपेक्षा करत होते. त्यामुळं त्यांनी जे काही पेरलेलं आहे त्या पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये डिस्टर्बन्स क्रिएट करण्याच्या करता, आमच्या पक्षाबद्दल एक वेगळ्या पद्धतीचं नॅरेटिव्ह सेट करण्याच्या करता रोहित पवार जर अशा पद्धतीनं बातम्या करत असतील, काही सूत्रांच्या हवाल्यानं म्हणून त्यांचीच माणसं मीडियामध्ये वेगळ्या पद्धतीची काही बातम्या करत असतील, तर ते गैर आहे. त्यांनाही चांगलं माहित आहे की त्यांच्या पक्षाचे आमदार, त्यांच्या पक्षाचे खासदार हे निश्चितपणे अजितदादा हयात असताना आणि आजही हे घड्याळामध्ये प्रवेश करण्याच्या करता उत्सुक होते. त्यानंतर विलिनीकरणाची चर्चा सुरू केली गेली. विलिनीकरणाच्या चर्चा ही सातत्यानं तेवत राहिली आणि त्यांच्या आमदारांना आणि त्यांच्या खासदारांना एकदा विलिनीकरण झालं की आपण सत्तेतच जाणार आहोत, त्यामुळे तुम्ही वेगळा विचार काही करू नका, आणि त्याच्यामुळं त्यांच्या विचारामध्ये कुठला बदल होऊ नये याच्या करता कसं पवार कुटुंब एकत्र आहे, कसं एका विचारानं चालतं हे दाखवण्याचा अनेक वेळेला प्रयत्न केला. आज सुद्धा जी काही प्रेस कॉन्फरन्स किंवा त्यांच्यामध्ये चर्चा ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये मोदी साहेबांचं कौतुक आम्हाला ऐकायला मिळालं, आणि ते कशासाठी आहे. आता तिथं वर डायरेक्ट थेट आपला डायलॉग चालू आहे. इकडं आपल्या विलिनीकरणाचा विषय संपलेला आहे, आता डायलॉग थेट चालू आहे. नंबर 1 नंबर 2 आता बोलणं चाललेलं आहे. लवकरच तो निर्णय होणार आहे, आणि तो एकदा निर्णय झाला की मग आपल्याला याची गरज नाही, आपलं स्वतंत्र म्हणून आपण त्यांच्या सोबतच असणार आहोत किंवा आपण सरकारमध्ये असणार आहोत असं म्हणून पुन्हा आमदारांना अजून कन्फ्युज करायचं, त्यांच्या तुतारीच्या पुन्हा त्या खासदारांना कन्फ्युज करायचं, आणि ते कसे निसटणार नाही त्याच्याकरता नवीन नवीन स्ट्रॅटेजी करायची. अशा पद्धतीचा हा सगळा रणनीतीचा भाग आहे. कृपया करून सूत्रांच्या हवाल्यानं या बातम्या निश्चितपणे आपल्याला द्यायचा अधिकार आहे, परंतु त्या बातम्या देत असताना किमान सूत्र ती विश्वासार्ह आहेत का, आणि त्या बातम्या दाखवण्यायोग्य जर असतील तर किमान आमच्या बरोबर त्याच्या आपण विचारविनिमय करून किंवा आमचाही त्या ठिकाणी मत घेऊन आपण तशा पद्धतीच्या बातम्या दाखवाव्यात अशी विनंती करण्याकरता आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे. सर 2 प्रश्न आहेत. एक तर की पवार साहेबांना कोणी जाऊन भेटू शकतं, तुमचे मोठे नेते भेटले जातात, मग मुळात ही क्लॅरिफिकेशन द्यायची वेळ आली कशाला? पण तुमच्या आमदारांवर तुमचा विश्वास नाही का? तुम्ही अस्वस्थ का आमदार आहे का? सरकारमध्ये तुमचे आमदार आहेत, अपोजिशन जॉईन होतील म्हणजे कॉन्ट्रडिक्शन झालं, आणि तेच तुम्ही येऊन आम्हाला सांगता की अशा पद्धतीने सूत्रांतर्फे बातमी पडते, त्याच्यात कन्फ्युजन होईल, म्हणजे एवढे तुमच्या आमदारांवर अविश्वास दाखवताय ना तुम्ही? हे पहा, आमदारांवर अविश्वास दाखवण्याचा प्रश्नच नाही. एखादं आज न्यूज चॅनल जे आहे ते आज महाराष्ट्राच्या 14 कोटी लोक आज टीव्हीवरच्या बातम्या पाहत असतात. जर एकतर्फी त्या ठिकाणी बातमी जर त्यांच्या कानावर पडली आणि पाहायला मिळाली आणि त्या बाबतीमध्ये जर खुलासे नाही झाले तर लोकांना ते खरं वाटू शकतं, आणि याच्या करता त्या ठिकाणी आम्हाला क्लॅरिफाय करावं लागेल, ते सांगावं लागेल. टीव्हीवरची आलेली बातमी प्रत्येक वेळेला आपण सर्वसामान्य लोक काही टीव्हीवर आलेल्या बातमीला काय याच्या संदर्भात तुमचा पुरावा आहे असं विचारत नाही, आणि म्हणून करता आज सर्व न्यूज चॅनलची आपल्यासारख्या मीडियाची विश्वासार्हता आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली आहे, आणि त्या विश्वासार्हतेचं संदर्भानं जर एखादी अशा पद्धतीची चुकीची बातमी आली तर ती क्लॅरिफाय केली तर आपण तेही दाखवतो. तुमचा स्पष्टपणे म्हणताय विलिनीकरणाचा हा सगळा विषय संपला आहे आणि असं काही चर्चा वगैरे काही झालेली नाही, याकडे कशा प्रकारे बघताय तुम्ही? विलिनीकरण ते म्हणतच नाहीये. आतापर्यंत शशिकांत शिंदे, आतापर्यंत जयंतराव पाटील साहेब आणि आतापर्यंत रोहित पवार त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादांचा अंत्यविधी झाला नव्हता तेव्हापासून अजितदादांनी कशा पद्धतीने विलिनीकरणाची चर्चा केली होती, काय टर्म्सवरती झाली होती,
कुठं कुठं त्या बैठका झाल्या होत्या, त्या बैठकीचे कुठेतरी एकत्र भेटलेले ते सगळे कुठेच कसे बाहेर पाठवले जात होते, कुणाला त्या ठिकाणी मंत्री केलं जाणार होतं, महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्ष कुणाला केलं जाणार होतं, जेव्हा खासदार अमोल कोल्हेंचं नाव सुद्धा त्यांनी काही ठिकाणी सांगितलं होतं. आणि इथपर्यंत सगळा पुढेला विषय गेलेला असताना मग तुम्ही आता नाही कसं म्हणताय? असं सांगितलं जात होतं. मुद्दा हा आहे की आज रोजी जेव्हा परवाची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि ज्या वेळेला आम्ही हा सगळा प्रस्ताव जो आहे विलिनीकरणाचा असा कुठलाही प्रस्ताव नाही, विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर आपल्याला निश्चितपणे उत्तर मिळेलच, परंतु विलिनीकरणाच्या संदर्भानं सातत्यानं चर्चा करण्याचा उद्देश काय हे आम्हाला सांगा. पण सर मग विलिनीकरणाची चर्चा नव्हती तेव्हा अजितदादा हयात असताना सुद्धा प्रशांत जगताप यांनी मग काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश का केला होता? तो प्रशांत जगतापांना प्रश्न विचारला. त्यांनी एक्सप्लेन केलं होतं विलिनीकरण चालू आहे, त्याची चर्चा चालू आहे म्हणून मी 26 वर्ष असलेल्या माझा पक्ष सोडतोय असं प्रशांत जगताप हे अजितदादा यांच्या हयातीत त्यांनी पक्ष सोडला. स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या माणसाच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्याची विश्वासार्हता आम्ही 100% ते बोलताय ते खरंच आहे असं समजण्याचं काय कारण? तुम्ही आणखीन एक महत्त्वाचा स्टेटमेंट केलं, थोडं जरा आमचं आचरण करून गेलं तर बरोबर. तुम्ही असं मगाशी म्हणताना म्हणून गेला की हा जसा एक झाला तसं पवार साहेब आता ते मोदींचं कौतुक करतायत, म्हणजे बहुतेक त्यांची डायरेक्ट म्हणजे तुम्हाला काय पीएमओ कडनं तुमच्या सोर्सेस तुम्हाला कळवलं आहे का ते म्हणजे तिकडनं करणार आणि मग ते बॅलन्सिंग ऍक्ट करून ते म्हणजे सत्तेबरोबर राहणार, तुमच्यावर ते येणार नाही, म्हणजे हे नवीन कल्चर म्हणजे थोडं जरा 8 दिवसापूर्वी ज्या वेळेला मोदी साहेबांनी बचतीचं आवाहन केलं मग त्यांनी प्रश्न विचारले होते, विरोधी पक्षांना निश्चितपणे प्रश्न विचारले पाहिजे. ज्येष्ठ त्या ठिकाणी आज संसदेमध्ये नेते आहेत त्यांच्या त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची देशभरामध्ये दखल घेतली जाणार. 5 राज्यांमधल्या निवडणुका होत्या तोपर्यंत या संदर्भातलं आवाहन का केलं गेलं नाही, नेमकं निवडणुका संपल्यावरच का केलं गेलं, अशा अनेक अर्थांनी त्यांनी प्रश्न विचारले. निश्चितपणे त्यांना तो प्रश्न विचारला अधिकार आहे. आणि आता ज्या वेळेला आम्ही विलिनीकरणाचा मुद्दा खोडूनच काढला आणि त्याच्या संदर्भामध्ये अगदी स्पष्टपणे आम्ही त्या ठिकाणी आमची भूमिका जी आहे ती आपल्या समोर मांडली आणि ते अधोरेखित केली. त्याच्यानंतर आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष सांगतात की विलिनीकरण होणारच नाही, ती चर्चा आता थांबलेली आहे, त्याच्यावर काही कोणी आता बोलणार नाही. मग आता नवीन त्या ठिकाणी आमदार टिकले पाहिजे तर खासदार टिकले पाहिजे, कारण आमदार आणि खासदार त्यांचे मी जे सांगितलं तुम्हाला परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये की त्या आमदार आणि खासदार हे त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत. तुतारीचे आमदार आणि खासदार, एक खासदार सोडला आणि एक आमदार सोडला तर बाकीचे सगळे त्या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये येण्याच्या करता त्या ठिकाणी प्रयत्न करत होते, चर्चा करत होते. परंतु आम्ही तुम्हाला सांगितलं की पवार साहेबांचं वय मुळातच आमचा तो पहिला पक्ष आणि पुन्हा त्या ठिकाणी आज ते विरोधात आहेत आणि त्या पक्षामध्ये अशा पद्धतीने आपण मुवमेंट करणं ते बरं दिसत नाही आणि या करता म्हणून त्या दिशेने कधीही प्रयत्न झाले नव्हते. परंतु आमच्या बाबतीमध्ये आमच्याच आमदार अस्वस्थ आहेत सत्तेमध्ये असलेले, अशा पद्धतीचं जे नॅरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आम्हाला हे बोलणं शेवटी माझा पवार साहेबांचा स्पेसिफिक प्रश्न होता आहे, तुम्ही परत रिपीट करताय. तुम्ही बोलताना असं बोलून गेला की हे चालू असताना पवार साहेबांनी आता तिकडे मोदींचं कौतुक केलं म्हणजे पॅरलली ते त्यांच्याबरोबर संगनमत करून मग ते कसे वेठे ठरणार, मग ते सत्तेच्या बाजूला नाही. उमेश हे थोडं कळलं नाहीये, पवार साहेबांची गरज आहे. भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत हे आपल्याला माहित आहे. देशाचे पंतप्रधान आहे. मुळात असं आहे की ते आज विरोधात आहेत पवार साहेब, सत्तेमध्ये नाही आहेत. त्यांनी 8 दिवसापूर्वी पंतप्रधानांवर टीका केली आणि आज ते कौतुक करतायत पंतप्रधानांचं. विषय काय माहिती आहे काय पण असू द्या, कौतुक करतायत, ऐका कौतुक करतायत ते एक प्रकारे साहेब हे मुरब्बी राजकारणी आहेत, एक प्रकारे मेसेजिंग आहे आणि त्या पद्धतीचं पुन्हा अंतर्गत बैठकीमध्ये खासदारांना आमदारांना सांगायचं की आमचा तिथं डायलॉग चालू आहे, तुम्ही थोडे दिवस शांत राहा, मी जे काय करायचं ते बरोबर करतो. कारण त्यांच्याच पक्षाचे आमदार अस्वस्थ आहेत, कधी बाहेर पडू शकतात. तुमचा रोप रोहित पवारांच्यावर प्रेसच्या काही भागानंतर होता. सुरुवातीला तुमचं एक वाक्य असं होतं, आमच्यातलेच काही पगारी सूत्र. आमच्यातले नाही, तुमच्या पत्रकारांवर की काही जे सूत्र त्यांनी पेरलेले आहेत त्यांना काही पगार दिला जातोय का? म्हणजे तुमच्या पक्षात
कोण आहेत ते सूत्र माहिती पुरवणारे आम्ही शोधू, तुम्ही शोधू. आम्हाला शोधायची गरज नाही ना. Exactly. ज्यांनी आणि तुम्ही त्याच्यावर आम्हाला क्लॅरिफिकेशन देताय. तर कालची बैठक काय रद्द झाली? पक्षभरती पवार यांनी बैठक बोलावली होती का? काल बैठक बोलवलीच नव्हती. कालची बैठक रद्द झाली. आज होती आज. आज बैठक बोलवलेली. आजची 5:30ची बैठकीची सूचना गेलेली होती. संजय बंधूला नाही माहिती आहे. लीस्ट बघितली आम्ही. लीस्ट बघितली. मंगळवारी बैठक त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पण त्या पण आता होत नाही. काल आणि आज बैठक अजिबात आयोजित नाही, केलेली आजचा नाही. मेसेज प्रत्येक इस्रायली. आज जवळपास 20 मे आहे. क्लिनिकल मिस्टेक आहे, मान्य केलं. 11 मेच्या रात्री 1:30 वाजताचं. आज 20 मे आहे. तब्बल 11 दिवस झाले. निवडणूक आयोगापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपर्क होत नाहीये का? काय तांत्रिक अडचणी आहेत? 29 तारखेचं पत्र, 16 तारखेचं पत्र, 10 तारखेचं पत्र, या सगळ्या पत्रावर एवढं तुम्ही लक्ष देऊ नका. योग्य वेळी आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा या बाबतीमध्ये निर्णय घेतील. त्यांना वेळ मिळेल तेव्हा त्यांची बैठक होईल आणि बैठकीमध्ये त्या संदर्भातले आवश्यक ते निर्णय जे पूर्वी आम्ही प्रेसमध्ये सांगितलं ते होतील आणि तुम्हाला ते सगळ्यांना कळवलं. पण परत सूत्रांकडनं बातमी येऊ नये म्हणून ते सूत्रांकडनं गेलेलं आहे. आता काय होईल? तेवढं सांगा ना. सूत्रांकडनं बातमी परत तुम्ही